नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी। हाल ही में दिल्ली के झंडेवालान स्थित मंदिर बाबा श्री पीर रतननाथ जी में तोड़फोड़ की गई, जिसमें मंदिर के तुलसी वन, लंगर घर आदि पर बुलडोजर चलाया गया। इस घटना के विरोध में मंदिर बाबा श्री पीर रतननाथ जी पुणे सेवादार मंडल द्वारा कोंडवा स्थित महादेव मंदिर में एक निषेध सभा का आयोजन किया गया था। इस अवसर पर पंजाबी समाज के अमित अरोरा, निशा अरोरा, कोमल खन्ना, अनीता तलवार, प्रवीण आहूजा, सुमित खन्ना, निशा खन्ना आदि गणमान्य उपस्थित थे। जय श्री राम। मी प्रवीण आहूजा, मी बारामतीचा आहे आणि गेली 70 वर्षापासून आम्ही या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यात बारामती येथे बरेच सेवादार पुण्यामध्ये, नगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये, संगमनेरमध्ये, कोपरगावमध्ये आणि इतर राहुरी, कोल्हापूर, नाशिकमध्ये हा पंजाबी सेवादार हा राहतो आणि हा गेली जसा रिफ्युजी किंवा भारत पाकिस्तानाची फाळणी झाल्यापासून हा भारतात आल्यानंतर काही आमच्या पंजाबी समाजामध्ये गुरुद्वाराला मानतात आणि काही हे नाथांना मानतात आणि त्या नाथांना मानणारे आम्ही सेवक आहोत। ह्या सेवकाचे आमचे सर्व ठिकाणी शिवजी, राम मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, गणपतीचं मंदिर, भैरवनाथाचं मंदिर, ह्या सगळ्या देवांची पूजा ह्या सर्व तालुक्यात, राज्यात, जिल्ह्यात आणि भारतभरमध्ये केली जाते। आम्ही सनातनी धर्माचे सेवादार आहोत आणि आमचं मुख्यालय हे मुख्यालय म्हणता येणार नाही किंवा आमचं देवस्थानाचे आस्थान जे गोरखनाथांचे परम शिष्य पीर रतननाथ होते, ते शिष्य त्यांनी दिल्लीत येऊन मोठं देऊळ बांधलं आणि ते दिल्ली निगम बोर्ड, ह्या दिल्ली निगम बोर्डाने त्यावेळेस दिलेली जागा, त्या जागेवर आमचं देऊळ होतं। त्या देवळाच्या जागेच्या पाठीमागं आमचं लंगर हॉल होता, पुढं तुलसी वंदन होतं आणि हे 80 वर्षापासून आमचं असलेलं देऊळ आता आम्ही पुण्यात असल्यामुळे दिल्लीच्या नगर निगमामध्ये ते जागा आम्हाला अलॉट केलेली असताना किंवा काही जर कुठे आजूबाजूला वाद असेल तर तो वाद त्यांनी कोर्टात जरी असला आणि त्याला नोटीस वगैरे काही देऊन त्या जागेची तोडफोड किंवा 29 तारखेला त्याच्यावर बुलडोजर फिरवण्यात आला आणि पुढची जागा आणि मागची जागा घेण्यात आली। आमची या निवेदनाद्वारे आम्ही या पुणे जिल्ह्यातील सर्व पंजाबी भाविक यासाठी जमा झालो आहोत की आमचं या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पुणे कलेक्टर साहेबांना निवेदन आहे की आमचं हे निवेदन मोदी साहेबांपर्यंत, अमित शहापर्यंत आणि जे कुणी त्या दिल्ली निगमचे CM असतील त्यांच्यापर्यंत आमचं हे निवेदन पोचावं। आमच्यावर झालेला अत्याचार किंवा हिंदू राष्ट्रामध्ये आम्हीच पंजाबी समाजावर हे असं का झालं ह्याचं उत्तर आम्हाला हवं आहे आणि आमची जागा आम्हाला मिळावी हे या निवेदनाद्वारे स्पष्ट करतो। किंवा एवढंच 1400 वर्षापासून गोरखनाथांची, नवनाथांची ही जी गादी आहे ही गादी पहिल्या 1400 वर्षापासून आहे आणि आम्ही हे सेवादार आज पूर्वीपासून आम्ही हिंदू सनातनी धर्म मानणारे सर्व सेवादार आहोत आणि आमच्यावरच ही अशी वेळ का यावी ह्याचं फार दुःख आहे आणि ते आपण या चॅनलच्या मारे आणि मीडियाच्याद्वारे आपण हे सर्व TV वर दाखवावे, सर्वकडे पोचवावं की असं का झालं। एवढंच बोलून माझे शब्द संपवतो। धन्यवाद। हर्षनाथ जी, मैं निशा अरोरा पूना की सेवादार हूँ। आप सबको मेरा राम राम जी। जैसे कि आप जानते हैं, मंदिर दरगाह पीर रतननाथ जी यहाँ इसका प्रमुख स्थान दिल्ली में झंडेवालन में स्थित है, विराजमान है। यह एक प्राचीन स्थान है। यहाँ रामायण जी का पाठ होता है, श्रीमद् भगवद गीता होती है, उसकी कथा होती है और हरे राम का जाप होता है। नित्य प्रतिदिन रोज़ शिव जी की आरती होती है, कृष्ण जी की आरती होती है, लक्ष्मी नारायण जी की आरती है, संकीर्तन होता है। यह हमारा बहुत ही प्राचीन स्थान है। इस 29 नवंबर को प्रशासन द्वारा यहाँ बहुत ही गलत कदम उठाया गया।
हमारे मंदिर की दीवारें तोड़ी गई हैं, हमारे मंदिर के लंगर घर को तोड़ा गया है, जहाँ शिवरात्रि पर 14 पर लाखों सेवकाई आती है, लंगर करती है। हमारे मंदिर के तुलसी वाटिका को तोड़ा गया, जहाँ तुलसी माता की पूजा होती है। मैं नरेंद्र मोदी जी को, अमित शाह जी को और आदित्यनाथ योगी जी को हाथ जोड़ के विनती करती हूँ कि हमारे मंदिर की जगह हमें जल्द से जल्द वापस कर दीजिए। जय श्री राम। जय श्रीराम, हर्षीनाथ। माझं नाव अमित अरोरा, मी पुण्याचा रहिवासी आणि रतननाथ मंदिराचा सेवादार आहे। आपल्या जन्मापासून ह्या मंदिराची सेवा केली आहे। आमचे आजोबा पणजोबा सगळ्यांनी ह्या स्थानाची सेवा केली आहे। जसं तुम्ही मागच्या आठवड्यात बघितलं असणार आहे की झंडेवालन मंदिरच्या शेजारी जे पीर रतननाथ मंदिर आहे त्या मंदिराचं लंगरघर तोडण्यात आलं, त्या मंदिराचं तुलसीवन तोडण्यात आलं, अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली हे सगळं करण्यात आलं आणि मंदिराची जागामध्ये टीन शेड लावण्यात आले। ही अतिशय दुःख देणारी, वेदना देणारी घटना ह्या सगळ्या सेवकांबरोबर आमच्याबरोबर झालेली आहे। जे झालं ते वेगळं, पण आज आम्ही इथे गोळा झालोत आपलं दुःख व्यक्त करायला। आम्ही प्रभू रामजीचे भक्त, नाथांचे भक्त फक्त एवढी मागणी करतो की जी मंदिराची जागा आहे, जे लंगरघर आहे, जे तुलसीवन आहे, जे तोडलं गेलं, जे कवर करण्यात आलं, ते आम्हाला जी आमची हक्काची जागा आहे ती परत द्या। हे 1400 वर्षांचं गुरु गोरक्षनाथांची गादी आहे। इथे 80 वर्षापासून तिथे नियम, रामचे जाप, रामची ज्योत, लक्ष्मीनारायणचं मंदिर हे सगळं आहे आणि तिथे नित्य पूजा आरती होते। अशा स्थानाला हिंदू राष्ट्रात जर तोडलं गेलं तर हिंदू कुठे जाणार? आमचे स्थान काबूल, पेशावर, जलालाबाद, गजनीमध्ये तिथे आजही नाथांचे हे स्थान अट्टल उभे आहेत। त्यांना काहीही झालेलं नाही। एकटा पुजारी राजेश नावाचा जो आजसुद्धा काबूलच्या मंदिरात सेवा, पूजा, आरती सगळं करत आहे, तिथे असताना आमच्या हिंदू मंदिराला इथे तोडण्यात येतं। ही खूप अतिशय दुःख देणारी बात। आम्ही सगळ्या नाथपंथांना, सगळ्या सेवकांना, जगभरातल्या सेवकांना हात जोडून विनंती करतो, श्री अमित शाहजी, मोदीजी, योगी आदित्यनाथजी जे स्वतः गुरु गोरक्षनाथांचे मठाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी आपल्या भाषणात ह्या मंदिराबद्दल, ह्या स्थानाबद्दल सांगितले आहे। आम्ही त्यांना हात जोडून विनंती करतो की आम्हाला आमचं मंदिर आणि स्थान, आमच्या हक्काची जागा आम्हाला परत द्यावी। जय श्री राम, हर श्रीनाथ। जय श्री राम। मैं निशा खन्ना बारामती से। महाराज जी की, हमारे पीर रतननाथ जी मंदिर की हम सब यहाँ छोटे से सेवादार हैं, जो आप सब से निवेदन करने आए हैं कि जो हमारे साथ 29 नवंबर को जो हमारे मंदिर के साथ, हमारे गुरुजी के स्थान के साथ जो भी गलत कदम उठाए गए हैं, जैसे कि लंगर घर, हमारी तुलसी वन, हमारे महाराज जी का प्रिय तुलसी वन, हमारे गुरुजी का प्रिय स्थान, लंगर हॉल, जहां हम सब सेवादार वहां लंगर ग्रहण करते हैं, भोजन ग्रहण करते हैं। सिर्फ सेवादार ही नहीं बल्कि दुनिया से, मतलब हिंदुस्तान से या विदेश से आए हुए सभी सेवक वहाँ पर भोजन ग्रहण करते हैं। वहाँ पर कोई भेदभाव या ऐसा कुछ नहीं होता है कि सिर्फ सेवादार ही लंगर ग्रहण करेंगे। उस लंगर घर को तोड़ा जाता है जहाँ लाखों सेवक भोजन ग्रहण करते हैं। वो तुलसी वाटिका को तोड़ा जाता है जहाँ से रोज़ हमारे श्री भगवान जी के लिए भोग बनता है या तुलसी के पत्तों का इस्तेमाल होता है। तुलसी का महत्व आप सबको अलग से बताने की तो ज़रूरत नहीं है। हर आंगन में, हर मंदिर में तुलसी का महत्व अपना है। आज हमें कहा जाता है कि आपका मंदिर तो सुरक्षित है, लेकिन मैं आप सबसे एक बात कहूँगी, हमारा मंदिर, हमारे गुरुजी का स्थान सुरक्षित ज़रूर है, ठीक है। हमारे मंदिर को जैसे हमारे भाई ने बताया कि उसके कुछ अंगों को ठेस पहुंचाई गई है। मुझे बताइए कि अगर हमारा एक हाथ कट जाए, एक पैर कट जाए, तो क्या हम सुरक्षित हैं? क्या हम सही वे में चल पाएंगे? वैसे ही हमारे हर स्थान का, हर अंग का, हर मंदिर के पार्ट का एक अलग महत्व है, उनकी एक अलग भूमिका है, उनका एक अलग मान है, जो हमारे गुरुजी ने हमें हमेशा समझाया है कि बच्चों, आपने कभी भी गलत तरीके से नहीं जाना है। आपने क्या करना है? सेवा, सिमरन और सत्संग,
जहां हमें इस राह पर चलना सिखाया जाता है, जहां सारे हिंदुस्तान में 33 करोड़ देवी देवताओं की पूजा होती है, लेकिन उन सब में जलने वाली ज्योत एक है। वही एक ज्योत का नाम सिमरन हम पिछले 15 सालों से, पिछले 16 सालों से कंटिन्यू हम रात दिन 24 घंटे सिमरन कर रहे हैं। 24 घंटे हमारा वहाँ पर राम नाम का यज्ञ चल रहा है। राम नाम की ज्योत की हम लोग सिमरन करते हुए राम नाम का अखंड पाठ कर रहे हैं। अगर इस राह पर चलने वाले हिंदूवादी सनातनी धर्म वाले सेवादारों को अगर ये ठेस पहुंच रही है, उनकी आस्था, उनकी भावनाओं के साथ खेला जा रहा है या उनको धोखा दिया जा रहा है, तो हम हिंदूवादी राष्ट्र में होते हुए भी सुरक्षित नहीं हैं। हम मोदी जी से, अमित शाह जी से, योगी जी से, हर गवर्नमेंट के ऑफिसर से बस हाथ जोड़कर यही निवेदन करेंगे कि हमारे मंदिर की जगह जो गलत तरीके से ली गई है वो हमें जल्द से जल्द लौटाई जाए। जय श्री राम। गली गली गूंज रहा है नारा, वापस करो मंदिर हमारा। गली गली गूंज रहा है नारा, वापस करो मंदिर हमारा। हर श्रीनाथ, हर श्रीनाथ, हर श्रीनाथ, हर श्रीनाथ, हर श्रीनाथ, हर श्रीनाथ। जय श्री राम, जय श्री